2026च्या अवकाळीग्रस्तांना 94 लाखांची मदत जाहीर. 2026मध्ये एप्रिल आणि मे महिन्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीबाबत नगर जिल्ह्यातील 772 बाधित शेतकऱ्यांना तब्बल 94,31,000 रुपये मदत राज्य शासनाने जाहीर केली आहे. कर्जमाफीत अहिल्यानगर जिल्ह्याला 1200 कोटी लाभ मिळण्याची शक्यता. महात्मा फुले कर्जमाफी योजनेतील शेतकऱ्यांना पूर्णपणे 2 लाख कर्जमाफी मिळणार अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यामुळे जिल्ह्यातील कर्जमाफी मिळणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या वाढणार असून तब्बल 1,200 कोटीपर्यंत जिल्हा सहकारी बँकेच्या खातेदारांना ही कर्जमाफी होण्याची शक्यता आहे. गुटखा तस्कर युसुफ चौगुलेचा पोलिसांकडून कसून शोध. संगमनेर येथील कर्रे घाटात झालेल्या इनोव्हा कार अपघातानंतर उघड झालेल्या गुटखा प्रकरणातील फरार आरोपी युसुफ चौगुलेचा संगमनेर विभागीय पोलिसांकडून कसून शोध घेतला जात आहे. अहिल्यानगर जिल्ह्याच्या पाणीसाठ्यात वाढ. जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 3 दिवसात मान्सूनने दमदार हजेरी लावल्याने धरणांचा पाणीसाठा समाधानकारक झालेला आहे. 30 लाख लाभार्थ्यांना मिळणार 3 महिन्याचे एकत्र रेशन. संभाव्य अतिवृष्टी, पाऊस व पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शासनाने अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना 3 महिन्यांचे एकत्रित धान्य वाटप करण्याचा निर्णय घेतलेला आहे. यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील 30 लाख लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे. सरकारी रुग्णालयात नोकरी लावून देण्याच्या आमिषाने 3.5 लाखाची फसवणूक. सरकारी रुग्णालयात नोकरी लावून देतो या आमिषाने पाथर्डी येथील एका मजुराची 3.5 लाखांची फसवणूक करण्यात आलेली आहे. याबाबत शहादेव रामदास काळे यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोग्य सेवक अशोक तुळशीराम दाते याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 10,000ची लाच स्वीकारताना सहाय्यक निबंधक लाचलुचपतच्या जाळ्यात. एका सहकारी संस्थेच्या कामासाठी तक्रारदाराकडे 25,000 रुपये लाचीची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी 10,000 रुपये लाच स्वीकारताना सहाय्यक निबंधकाला लाचलुचपत विभागाने अटक केली आहे. लाडपागे समितीच्या शिफारसीनुसार सफाई कर्मचाऱ्यांची वारसा हक्काने नियुक्ती. अहिल्यानगर महापालिकेच्या वतीने लाडपागे समितीच्या शिफारसीनुसार वारसा हक्काने 58 पात्र वारसांना रिक्त सफाई कामगार पदावर नियुक्ती देऊन नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले. पान व्यापारी महासंघाचा मोर्चा ढकलण्यात आला पुढे. महासंघाच्या सांगण्यानुसार अन्न व औषध प्रशासन आणि इतर यंत्रणांकडून पान दुकानांवर होणाऱ्या कारवायांविरोधात हा मोर्चा काढण्यात येत आहे. मुंबई येथील आझाद मैदानावर 7 जुलै रोजी आयोजित करण्यात आलेला हा मोर्चा मुंबईतील प्रतिकूल हवामानामुळे दिनांक 14 जुलै 2026 रोजी आयोजित करण्यात आलेला आहे. शेतजमिनीच्या जुन्या वादातून तरुणाला बेदम मारहाण. राऊरी पोलिसात गुन्हा दाखल. शेतजमिनीच्या जुन्या वादातून भरत वेताळ नामक तरुणाला लग्न समारंभात शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना राऊरी तालुक्यातील तांदुळवाडी येथील मंगल कार्यालयात घडली. या प्रकरणी राऊरी पोलिसांनी 7 ते 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे.